नमस्कार. कधी विचार केलाय की एकच दिव्य शक्ती, एकच चैतन्य वेगवेगळ्या शतकांमध्ये तीन वेगळी रूपं कशी घेऊ शकतं? आज आपण याच गूढ आणि तितक्याच अद्भुत प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती आणि स्वामी समर्थ. चला तर मग या तेजस्वी मार्गावरचा प्रवास सुरू करूया. या कथेची सुरुवातच मोठी अद्भुत आहे, श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मापासून. त्यांचा जन्म हा काही सामान्य मानवी जन्म नव्हता. तो झाला होता एका योगज्योतीतून, म्हणजे शुद्ध ऊर्जेच्या, एका तेजस्वी प्रकाशातून. जणू काही ते स्वतःच एक चालता बोलता प्रकाश होते, जे एका खास कार्यासाठी या पृथ्वीवर आले होते. आणि इथेच या सगळ्या कथेचं, त्यांच्या सामर्थ्याचं मूळ दडलेलं आहे. तो शब्द आहे संकल्प. श्रीपादांनी स्वतःच सांगितले की त्यांची इच्छाशक्तीच हे वास्तव घडवते. ते जो विचार करतात, जे ठरवतात, तेच घडतं. ही फक्त एक शक्ती नाहीये, तर त्यांचं मूळ स्वरूप आहे, त्यांचं तत्व आहे, ज्याच्या आधारावर हे सगळं जग चालतं. आता बघा, ह्याच संकल्पशक्तीमुळे एक खूप मोठी गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे श्रीपाद हेच सगळ्या देवतांचं मूळ आहेत, मूळ स्रोत आहेत. ह्याचा अर्थ काय? तर त्यांची उपासना केली की आपोआपच सगळ्या देवतांची उपासना होते, कारण त्या सगळ्या दिव्य शक्ती त्यांच्यातच तर सामावलेल्या आहेत. साधकांसाठी हा किती सोप्पा मार्ग आहे, नाही का? एकाच ठिकाणी श्रद्धा ठेवली की सगळीकडे पोहोचते. हाच या संपूर्ण कथेचा पाया आहे. पण हे तीन अवतार म्हणजे एकच आहेत, हे रहस्य जगासमोर आलं कसं? ते पहिल्यांदा कुणाला कळलं? आता आपण त्या एका निर्णायक क्षणाकडे जाणार आहोत, जिथे श्रीपादांनी स्वतःच काळाच्या पलीकडे जाऊन हे सत्य उघड केलं. ही गोष्ट आहे श्रीपादांच्या आजोबांची, बापानारय यांची. एक दिवस बाळ श्रीपादांनी खेळता खेळता आपल्या आजोबांच्या कपाळावर, जिथे आपण तिसरा डोळा म्हणतो, तिथे स्पर्श केला. आणि त्या एका स्पर्शाने काय झालं? बापानारय यांच्यासाठी जणू काही काळाचं चक्रच फिरलं. त्यांना एक असा अनुभव आला, जो या जगाच्या पलीकडचा होता. त्यांच्या डोळ्यासमोर जे घडलं ते अविश्वसनीय होतं. ते लहानगे श्रीपाद बघता बघता एका तेजस्वी तरुणाच्या रूपात आले. मग तेच रूप एका तपस्वी संन्याशात बदललं, जे स्वतःला नृसिंह सरस्वती म्हणवत होते. त्यांनी आपलं वस्त्र नदीवर अंथरलं आणि त्यावर बसून ते थेट श्रीशैलाला निघून गेले. पुढे अनेक वर्षांनी तेच रूप एका वृद्ध तेजस्वी संन्याशात बदललं. ते होते स्वामी समर्थ. आणि शेवटी त्यांची प्राणशक्ती एका वटवृक्षात आणि मग मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन झाली. एका क्षणात, एकाच दृष्टांतात तीन अवतारांचा संपूर्ण जीवनपटच उलगडला गेला. आणि मग त्या निराकार शिवलिंगातून, त्या ज्योतीतून एक आवाज घुमला. त्या आवाजाने हे स्पष्ट केलं की हे तीन अवतार वेगळे नाहीत. जो काळाच्या आणि रूपाच्या पलीकडे आहे, तोच मी तुला या तीन रूपांमधून आशीर्वाद देत आहे. बापनाऱ्या यांच्यासाठी हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात मोठा साक्षात्कार होता. हे तर झालं आध्यात्मिक अनुभवाचं. पण ही दिव्य शक्ती फक्त दृष्टांतांपुरती मर्यादित नव्हती. तिने प्रत्यक्ष या भौतिक जगात सुद्धा चमत्कार घडवले, ज्याचे लोक साक्षीदार होते. चला आता ते पाहूया. याची दोन उत्तम उदाहरणं आहेत. एक जे बाहेरच्या जगाला बदलतं, म्हणजे एका शापित जमिनीला सुपीक बनवतं. आणि दुसरं जे थेट आपल्या आतल्या जगाला स्पर्श करतं, म्हणजे भक्तांच्या मनातली, त्यांच्या कर्मातली अशुद्धी जाळून टाकतं. दोन्ही ठिकाणी रूपांतरच आहे, पण एकाची पातळी भौतिक आहे तर दुसऱ्याची आध्यात्मिक. विचार करा, नरसिंहवर्मा नावाचा एक भक्त होता. त्याची जमीन मोठी होती, पण तिला जणू काही शाप लागला होता. दोडक्याचं पीक घेतलं तर वेलांना फळच यायची नाहीत, आणि आलीच तर ती इतकी कडू की तोंडात धरवत नसत. तेव्हा श्रीपाद म्हणाले, अरे, ही जमीन माझ्या स्पर्शासाठी आसुसलेली आहे. आणि झालंही तसंच. ज्या क्षणी श्रीपाद त्या जमिनीवरून चालले, तीच शापित जमीन जणू सोन्याची झाली. तिथे भरपूर आणि अमृतासारखी गोड दोडकी येऊ लागली. हा होता बाह्य जगात घडलेला एक स्पष्ट बदल. जमिनीचं रूपांतर तर आपण पाहिलं, पण खरा बदल, खरी क्रांती तर माणसाच्या आत घडते, नाही का? आता आपण त्या दुसऱ्या चमत्काराकडे वळूया, जो बाहेरच्या अग्नीने आतली शुद्धी कशी होते याचं एक अप्रतिम उदाहरण आहे. आणि याच आंतरिक बदलाच्या शोधात दोन जण श्रीपादांकडे आले होते, बिल्वमंगल आणि चिंतामणी.
त्यांच्यावर त्यांच्या भूतकाळातील पापांचं मोठं ओझं होतं आणि त्यांना त्यातून मुक्त व्हायचं होतं. त्यांना एक नवीन, शुद्ध सुरुवात हवी होती. श्रीपादांनी त्यांना काही मोठा यज्ञ वगैरे करायला सांगितला नाही, फक्त एक साधा उपाय. काही काटक्या गोळा करून एक छोटीशी आग पेटवायला सांगितली. वरून पाहणाऱ्याला हा एक अगदी सामान्य विधी वाटला असता, पण तो त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. आणि आग पेटताच जे घडलं ते अक्षरशः अंगावर काटा आणणारं होतं. त्या दोघांच्या शरीरातून त्यांच्याच आकाराच्या 2 काळ्या धुराच्या आकृत्या बाहेर पडल्या. त्या आकृत्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून त्यांच्या पापांचं, त्यांच्या वाईट कर्मांचं मूर्तिमंत रूप होतं, जे आता डोळ्यांना दिसू लागलं होतं. त्या काळ्या आकृत्या, त्या किंचाळत, विव्हळत, त्या अग्नीत शिरल्या आणि जळून खाक झाल्या. आणि त्याच क्षणी बिल्वमंगल आणि चिंतामणी पूर्णपणे शुद्ध झाले. त्यांच्या आतलं सगळं ओझं उतरलं. त्यांचा जणू आध्यात्मिक पुनर्जन्मच झाला. पुढे जाऊन हेच बिल्वमंगल एक महान ऋषी झाले आणि चिंतामणी एक थोर योगिनी. एका लहानशा अग्नीने त्यांच्या आतल्या जगाला पूर्णपणे बदलून टाकलं. आता हे चमत्कार म्हणजे काही सुट्ट्या घटना नाहीत. यामागे एक अखंड परंपरा आहे, एक दैवी धागा आहे जो शतकानुशतके चालत आलाय. ही दैवी चेतना वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या लोकांच्या माध्यमातून कशी काम करत राहिली याचा एक ऐतिहासिक पुरावा पण आहे. बघा, हे किती अद्भुत आहे. 14व्या शतकातले महान विद्वान सायण आणि माधवाचार्य, ज्यांना आपण विद्यारण्य स्वामी म्हणूनही ओळखतो, त्यांना श्रीपादांचा आशीर्वाद मिळाला होता. आणि श्रीपाद तेव्हाच सांगतात की ह्याच घराण्यातला एक जण माझ्या पुढच्या अवताराला म्हणजे नृसिंह सरस्वतींना दीक्षा देईल. आणि पुढे तसंच घडतं. हा काही योगायोग नाही, ही एका मोठ्या दैवी योजनेची साखळी आहे जी शतकानुशतके जोडलेली आहे. तर मग या सगळ्या अद्भुत कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? काही खूप महत्त्वाचे धडे आहेत. पहिली गोष्ट, सत्य एकच आहे, फक्त त्याची रूपं काळानुसार बदलतात. दुसरी, आपला संकल्प, आपली दृढ इच्छाशक्ती यात वास्तव बदलण्याची प्रचंड ताकद आहे. तिसरी, आपण जे बाहेर विधी करतो, जसं की अग्नी पेटवणं, ते आपल्या आतल्या शुद्धीकरणाचं एक प्रतीक असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जगात खरा बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या आतूनच व्हायला हवी. आणि जाता जाता एक प्रश्न. आपल्या रोजच्या जगण्यात आपण जे लहान सहान विधी करतो, मग ती देवासमोर दिवा लावणं असो किंवा एखादं व्रत करणं असो, ते आपल्या आतल्या शुद्धीकरणाच्या इच्छेशी कसे जोडलेले आहेत याचा कधी विचार केलाय? नक्की करून बघा.